राज्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यामधल्या तुळजापूर तालुक्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या गुंडांची दहशत समोर आली आहे आणि याचाच फायदा घेत मेसाई जवळगामधल्या सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा म्हणून 2 मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड मारून पेट्रोलचे गोळे आणि अंडे फेकून हल्ला केलाय असा बनाव केल्याचं उघड झालंय। तशी फिर्यादीनं कबुली सुद्धा दिली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। ह्या प्रकरणाला धार मिळावी म्हणून सरपंच आणि ग्रामस्थांनी शोले साईल आंदोलन सुद्धा केलं। फिर्यादी सरपंच नामदेव निकम यांनी सांगितलेली माहिती आणि प्रत्यक्ष स्थळी असलेली परिस्थिती ही वेगळी असल्यानं पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा त्यांना बनावाची कबुली दिली। पुढील तपास सुरू असून कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येणार असं पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितलंय। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर 4 व्हीलरवर 4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडवी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती। घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील 4-5 दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला। वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासाअंती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली। फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या, नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली। त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती। प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती। ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता, सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे। सरपंचावरती काही कारवाई करण्यात आंदोलन लावली किंवा ब्रिटिश धरली आणि आंदोलन केलं होतं, आंदोलन केलं होतं की तपास केला पाहिजे व आत्मसंरक्षण दिलं पाहिजे। यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील। तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल। या